आणि हे आहे दापोलीतील सगळ्यात सुंदर बीच म्हणजेच लाडघर बीच. आणि थोड्याच वेळात आपण तिथे जाणार आहोत. आत्ता पोचलो आहे आपण चंडिका देवी मंदिर इथे. आणि हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार. अरे तुम लोग ऐसे क्यों चल रहे हो? अरे भाई गरम है मत क्यों चल रहे? हाँ 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 भाई चप्पल कहाँ छोड़ दिया? थक गया रे। मैं माता हे माँ माता जी। हाँ देखो भाई कितना अच्छा दिख रहा है इसमें। और शिम्पी वो सब रहता था ना, हाँ। कितना अच्छा लगता था। इसको सही। मैं ऐसा पैक करके घर लेके जाओ तो कितना अच्छा लगेगा। हाँ, भाई रायगढ़ से लेके आया अभी। वो भी दापोली से। रायगढ़ नहीं, दापोली। दापोली। शुभ संध्याकाळ मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एक मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आता आपण चाललो आहे टुवर्ड्स दापोली. आणि आता आपण आहोत वसईला. वसईपासून आपला प्रवास चालू होतो आहे, हे बघा. आणि ही आपली गाडी आहे आपल्या दादांची. आणि आपले सगळे दादांचे मित्रांनी बसलेत गाडीमध्ये, हे बघा. चला हे आहेत सौरभ दादा, हा एल्विन दादा आणि मिलिंद दादा. मिलिंद दादाचा चेहरा दिसत नाही सध्या आता. लाईट लावू आपण. हा लाईट लावा. हा बस आता दिसलाय. आता इथून आपला प्रवास चालू होतोय. आता पुढे नंतर बघूया कुठे होल्ड घ्यायचं आहे. पुढे नंतर थांबवल्यानंतर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया पुन्हा एकदा ब्लॉगला. गणपती बाप्पा मोरया. आणि आपण निघालोय आता टुवर्ड्स दापोली. आणि पुढे जाऊन आता रात्रीची एवढी काय क्लिअर व्हिडिओ येणार नाही, त्याच्यामुळे जिथे जिथे होल्ड घेऊ तिथे तिथे आपण व्हिडिओ बनवू. आणि भेटू मग पुन्हा सकाळी. सकाळी आपण एकदम छान रीतीने व्हिडिओ बनवूया. बघूया कुठे कुठे फिरता येतं आपल्याला दापोलीमध्ये. जेवढं दापोली एक्सप्लोअर करता येईल तेवढं आपण करू.
आता पोचलोय पनवेलमध्ये आणि आता रेस्टॉरंट शोधणं चाललं आहे बघा. सगळ्यांना लागलं आहेत भुका. सगळे एकदम भूक करून गाडी चालवणं चाललं आहे. आता थोड्याच वेळात कर्नाळा अभयारण्य आहे, त्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये थांबणार आहोत. सो मित्रांनो, आता थांबलो आहे आम्ही जेवण्यासाठी आणि जेवण आताच झालं आहे. आता एनर्जी ड्रिंकची वेळ चालू झाली, एनर्जी ड्रिंक मारतो. आणि इकडे आपण थांबलेलो गोल्डन फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. हे आहे कर्नाळ्यालगत. कर्नाळा अभयारण्य जसं सोडलं ना तसंच हा हॉटेल येतो आणि हा आपला गोवा हायवे. गिन्नी सोनी फिर वही पड़ रही है गिन्नी सोनी. किन्नी सोनी सोनी की तेरी सुन लिया. ये वीडियो तो भेजूंगा तुम लोग. लगा लो. और एक स्पीड ब्रेकर. अब यही फॉर्मेट है पूरा आगे थोड़ा ही है, बाद में खाली मिलेगा. लाइट ज़्यादा है सब नहीं. अच्छा लाइट. हाँ सब ट्रैवल्स इधर रुकी है, देखो. सब इनका खुद का अड्डा रहेगा ये. हाँ, ये देखो, ये देखो. गर्दी देख रहा है. लाइट हाँ सामने लगी मर जाएगा रे बेचारा. रात्रीचं खेळ चाले. गोवा हायवे, उसके चक्कर में आ गए. गोवा हायवेचा रात्रीच खेळ झाले. बघा कसा आहे. वो भी सोचता रहेगा मैं इतना पावरफुल.
मला कोणाची भरलंय रूप तुझं डोळ्यानं आयलो पायाशी आई तुझे मन पदरान ग मन पदरान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान तुझं मनाचा मान घेऊन येतान बकळ्या कारले डोंगरावर वार घुमे अंगान तुझे संगान कुमर उरवतान देवलाव तुझं मनाचा मान घेऊन येतान बकळ्या कारले डोंगरावर वार घुमे अंगान तुझे संगान कुमर उरवतान देवलाव तुझे नावाने नाव डोलतय दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान गंदा आहे ना हे गंदा आहे इच्छा आहे दरवर्षाची माय तुझ्या ग भेटीची घेऊन पोर बालना ती भरतन नवसाची हो इच्छा आहे दरवर्षाची माय तुझ्या ग भेटीची घेऊन पोर बालना ती भरतन नवसाची हरले डोंगराला नुरी येतय चंद्रचे दिसान ग चंद्रचे दिसान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान आई तुझे देऊला साजतय गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान ग आई तुझं देऊला साजतय गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे तर आपण आत्ताच दापोलीमध्ये एंटर केलं मंडन आता पाठी घेत आहे आता आणि दापोली तालुक्यामध्ये आपलं वार कर देना सीने में प्यार भर देना आजा मेरी बाहों में आणि रात्रभर अशी फुल एन्जॉयमेंट चालले ये महीना पिंजरा बनाया सोने का रात्रभर अशी फुल एन्जॉयमेंट चालू आहे गाडीमध्ये देखो ये महीना पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया सोने का ताला लगा या माणसाला सोडून हा माणूस फक्त झोपा काढत होता बघा चेहऱ्यावरती झोप पूर्ण दिसते बाकी गाडीत कोणीच झोपलं नाही
गाड़ी। जा क्यों नहीं रहा हो बहन तुम वहाँ पे जा क्यों नहीं रहा हो? सो सुप्रभात मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। आणि आत्ताचे सकाळी वाजले 9:30 आणि आम्ही पोचलो दापोलीमध्ये। बहुतेक पोचलो असेल 6-6:30ला। आणि आज दापोलीमध्ये कसलं तरी एक मोठं अधिवेशन आहे, त्याच्यामुळे हॉटेल रूम्स भेटणं खूपच मुश्किल झालं होतं। आणि त्याच्यानंतर फायनली आम्हाला एक हॉटेल भेटलं शोधून ते हे आहे बघा, वसुंधरा निवास। हा त्याचा बोर्ड आहे आणि तुम्हाला हॉटेल दाखवतो। इथे जेवणाची व राहण्याची उत्तम सोय होते। हा वसुंधरा निवास आहे बघा। आणि जर तुम्हाला इकडे यायचं आहे तर, आणि त्याच्या समोरचा एरिया परिसर बघा तुम्ही, बघा या आंब्याची बाग आणि समोर हा व्ह्यू बघा। आणि जर तुम्हाला इथे यायचं आहे तर दापोलीमधून बोरुंडीसाठी जो रस्ता जातो तिथून लाडघरला यायचं आहे। लाडघर बसस्टॉपच्या अलीकडेच थोडासा एक छोटासा एक रस्ता होता बघा, हा रस्ता आहे तो। त्या रस्त्याने येऊन सरळ इथून तुम्हाला यायचं आहे। आणि ह्या रस्त्यातच ह्या कॉर्नरला हे असं छानसं छोटंसं हॉटेल आहे, पण खूप छान आहे। ओव्हरऑल आम्ही रूममध्ये राहिलो तर आम्हाला पूर्ण ह्या हॉटेलबद्दल चांगला एक्सपिरियन्स आला आहे। ह्याचं त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला जर तर एकदम 10/8 आहेत ह्या हॉटेलला। जेवणाचं माहिती नाही मला, आम्ही जेवलो नाही, फक्त इथे झोपण्यासाठी आलो होतो 2-4 तास। आणि आता पुढे जाणार आहोत आम्ही दाभोळच्या चंडिकेला। सो तुम्हाला रूम दाखवतो। थोडासा मेसी रूम आहे पण ठीक आहे। हा 2 लोकांसाठी एकदम परफेक्ट रूम आहे। आम्ही आता 4 जण होतो, त्याच्यामुळे त्या काकाने आम्हाला मस्त एक गादीसुद्धा दिली झोपायला। तो मित्रांनो, आता आपण चाललोय दाभोळच्या चंडिकेला। चंडिका मंदिरमध्ये चाललोय आपण। आणि एल्विन दादा गाडी चालवत आहेत। आता आपण पोहोचतोय चंडिका मंदिर इथे। इथून फक्त 2 मिनिटावरती आहे। आणि गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही याच्या अगोदर पण आपली एक व्हिडिओ बनलेली आहे मंदिरावरून, ती नक्की बघा। आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल, ती व्हिडिओ नक्की बघा।
ती व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये आहे. आता मंदिराकडे चालले आम्ही. आजा बॅटरी बंद करा. हां बॅटरी बंद. नाही बंद केले बंद. डिलीट मारते. हां आता चंडगिरी देवीचं दर्शन झालंय. आता आपण जाणार आहोत कोलतरी बीचला. सो मित्रांनो आता बघू शकता आम्ही कोलतेरी बीचला आलो आहे आणि तुम्हाला हा व्ह्यू पॉईंट दाखवतो. हे आहे कोलथरे बीच बघा. समोर आहेत ना ती कोळ्यांची घरं आहेत. त्या पलीकडे ओहोटी लागली की त्या साईडला जाता येतं. आता सध्या भरती सुरू आहे त्याच्यामुळे बघा पूर्ण पाणी भरलं आहे. अजून पुढे गेलं तर अजून घुसणार. चप्पल इधर ही निकाल देते. सुन, मत जा, पूरा घुस जाएगा. निकाल. नहीं कुछ नहीं होएगा, कुछ नहीं होएगा. अरे वो कौन से बीच का फिर मेरे को फोटो भेजा. हाँ रुको जाएंगे वहाँ पे. आता सध्या भरती चालू आहे ना, नाहीतर मग त्या मंदिरापाशी गेलो असतो आपण. आता भरती लागले, ओहोटी असतोय तर आपण तिकडे गेलो असतो त्या मंदिरामध्ये. चला तुम्ही ह्या कोलथरी बीचचे सिनेमॅटिक शॉट बघा. आणि हे आहे दापोलीतील सगळ्यात सुंदर बीच म्हणजेच लाडघर बीच. आणि थोड्याच वेळात आपण तिथे जाणार आहोत. आता पोचले लाडघर बीचला.
बीच. आता लाडगर बीच झाल्यानंतर आपण निघतोय पुन्हा मुंबईच्या दिशेने, कारण की आता वाजलेच 6 आणि आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. आणि बघा एल्विन भाई, पांडे दादा आणि मिलिंद दादा पाठी बसलेत. आणि हा ब्लॉग इथेच संपवूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.